नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. मराठा आरक्षणाच्या मागणीची जी मागणी आहे ती गेल्या अनेक दशकांपासून सुरू आहे. अनेक सरकार आली, अनेक मोर्चे निघाले, अनेक आंदोलनं झाली. मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा गेल्या वर्षी आंदोलन केलं होतं, त्यांनी मोर्चे देखील काढला होता. यानंतरही अजूनही मराठा आरक्षणाच्या मागणीचा जो प्रश्न आहे तो सुटू शकलेला नाही. अर्थात सरकारकडनं सांगण्यात येत आहे की आम्ही मराठा समाजाला स्वतंत्र 10% आरक्षण दिलेलं आहे, परंतु असं असताना सुद्धा मराठा समाजाची अनेक आंदोलनकर्त्यांची मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीमधनं आरक्षण मिळणं आवश्यक आहे. आणि त्याच मागणीच्या संदर्भात आता राजश्री उमरे या सुद्धा आंदोलनाला बसलेल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये इथे ते आंदोलन करत आहेत आणि त्यांची मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीनं आरक्षण मिळावं, मराठवाड्यातले जे मराठा आहेत त्यांना कुणबी सर्टिफिकेट्स मिळावे आणि त्याचबरोबर जे हैदराबाद गॅझेट आहेत ते सुद्धा लागू करण्यात यावं. एकीकडे मनोज जरांगे पाटील आता पुन्हा एकदा आंदोलनाला बसत असताना दुसरीकडे राजश्री उमरे या सुद्धा आंदोलन करत आहेत. खरं तर त्यांच्या उपोषणाचा आज 13वा दिवस आहे. त्यांची प्रक्रिया सुद्धा काहीशी खालवली होती. त्यांना सुद्धा या सगळ्या आंदोलनादरम्यान त्रास होत होता, परंतु अजूनही त्या आंदोलनावर ठाम आहेत आणि 17 सप्टेंबरपर्यंत जर राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर त्या देहत्याग आंदोलन सुद्धा करणार आहेत. आपल्यासोबत राजश्री उमरे आहेत. थेट त्यांच्याकडे जाऊयात आणि त्यांच्याकडनंच त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत, हे आंदोलन कशा पद्धतीचं असणार आहे हे समजावून घेऊयात. राजश्री, तुमचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. तुम्ही गेले 13 दिवस उपोषण करत आहात. आज तुमच्या उपोषणाचा 13 दिवस आहे. आम्हाला सुरुवातीला तुमच्या नेमक्या मागण्या काय आहेत हे समजावून घ्यायचं आहे, कारण मी जसं सुरुवातीला म्हटलं की अनेक आंदोलनं झालेली आहेत, अनेक उपोषणं झालेली आहेत, परंतु अजूनही मराठा आरक्षणाचा जो तिढा आहे तो सुटलेला नाहीये. तुमची नेमकी मागणी काय आहे? तुम्ही कुठल्या मागण्यांसाठी उपोषण करताय? मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅझेटवर लागू करून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. त्याचबरोबर ईडब्ल्यूएसचं जे आरक्षण होतं ते त्यामुळे ज्या मुलांचं नुकसान झालेलं आहे कमीत कमी ते तरी भरून काढण्यात यावे व शेतकरी, कामगार, मजूर, कष्टकऱ्यांचे जे मुलं आहेत त्यांचे शिक्षण मोफत करण्यात यावे. या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. खरं तर तुम्ही छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या मराठवाड्याच्या अध्यक्ष आहात. आम्हाला नेमकं समजून घ्यायचं ही संस्था नेमकं काय काम करते आहे आणि कशा पद्धतीनं काम या संस्थेचं सुरू आहे. तुम्ही अनेक संघटना बघितल्या असतील की ज्या पहिले एक संघटना स्थापन होते, त्यानंतर पदाधिकारी नेमते आणि त्यानंतर कार्य केले जाते. पण आमच्या संघटनेमध्ये आम्ही तसं न करता पहिले लोकांपर्यंत पोहोचलो आणि त्यानंतर लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यातून आपण कशा पद्धतीने त्या सोडवू शकतो या अनुषंगाने आम्ही 26 मे 2023 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आमच्या संघटनेची स्थापना केली. स्थापनेच्या नंतर आमच्याकडे जे प्रश्न आलेले होते त्यामध्ये विविध महापुरुषांच्या स्मारकाचे, ज्यामध्ये की किल्ले धारूर येथे 30 ते 40 वर्षापासूनचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा प्रश्न होता. तो आम्ही संघटनेच्या माध्यमातून तिथे स्मारक बसून तो सोडवला. त्यानंतर आता मालवण येथे प्रत्येक जण महाराजांचं स्मारक कोसळल्यावर राजकारणावरती होतं. प्रत्येक जण त्या गोष्टीचं राजकारण करत असताना आम्ही 16 फूट उंचीचा अश्वारूढ स्मारक तिथे घेऊन गेलो आणि ते स्मारक घेऊन जाण्यामागचा प्रामाणिक हेतू हा होता की आपण महाराजांची विटंबना आपण स्वतः पण करत होतो. जे काही चित्र विचित्र झालेले तिथले जे स्मारकाचे फोटो होते ते प्रत्येक जण सोशल मीडियावर ठेवणं म्हणजे ती पण एक विटंबनाच होती. म्हणजे असे बरेचसे मूलभूत प्रश्न असतील जे की संघटनेच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला. मग ज्यावेळेस आम्ही गावागावापर्यंत फिरत होतो त्याच वेळेला मराठा आरक्षणासंदर्भात लोकांचं मत, त्याचबरोबर ईडब्ल्यूएस असताना कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना फायदा होता आणि ईडब्ल्यूएस गेल्यामुळे जो आता पोलीस भरतीमध्ये कट ऑफ लागला त्यामध्ये सर्वात जास्त नुकसान मराठा समाजातील तरुणांचं झालेलं आहे. या गोष्टींना घेऊन आम्ही उपोषणाला बसलेले आहे. राजश्री, तुमची जी प्रमुख मागणी आहे ती म्हणजे मराठवाड्यातल्या जे मराठा समाज आहे त्याला कुणबीमधनं आरक्षण मिळावं, त्याचबरोबर हैदराबाद गॅझेट हे लागू करावं. तर ह्या ज्या मागण्या आहेत त्या सुरुवातीला मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा उपस्थित केल्या होत्या. त्यासाठीच त्यांनी उपोषण सुरू केलं होतं. तुम्हाला आठवत असेल तर सरकारचं शिष्टमंडळ त्यांना भेटलं होतं आणि या मागण्या सुद्धा त्यांनी मान्य केल्या होत्या. तुम्हाला वाटतं की त्या मागण्या मान्य झालेल्या असताना पुन्हा एकदा तोच विषय घेऊन तुम्ही उपोषण करत आहात? तुमचं वेगळं याच्यातल्या त्यांचं काय वेगळी मागणी काय याच्यामध्ये? कारण त्याच मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा याआधी त्यांच्या उपोषणाच्या आधी केल्या होत्या. मागण्या मान्य झालेल्या असत्या
तर त्या लागू का केलेल्या नाहीयेत. हम्म. हम्म. मग आतापर्यंत एवढे बळी गेलेच नसल्यानंतर हम्म. आमचं म्हणणं एवढंच आहे की ज्यावेळेस हैदराबाद मध्ये येतो त्यावेळेस हैदराबाद पासून मुक्त झाल्याच्या नंतर एसटीतील लोक एसटी प्रवर्गामध्ये टाकण्यात आली. एसटी मधला समाज एसटी मध्ये, ओबीसीतला ओबीसी मध्ये, हम्म. परंतु मराठा समाज हा तिथे ओबीसीत असताना इकडं ओपन मध्ये टाकण्यात आला. म्हणजे मग मराठवाड्यातून मराठा समाजानेच कोणतं पाप केलेलं आहे. हम्म. हम्म. पण तुमची मागणी मनोज जरांगे पाटील यांच्यासारखीच सगळे सोयऱ्यांची आहे का, ज्यांचे सर्टिफिकेट्स मिळतील किंवा त्यांनाच फक्त सर्टिफिकेट्स मिळावेत किंवा मराठा समाजाला त्याच लोकांना फक्त ओबीसीतनं आरक्षण मिळावं अशी मागणी आहे की जी टर्म मनोज जरांगे पाटील घालतायत आणि त्याच्यामुळेच खरं तर सरकार आणि त्यांच्यामध्ये संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो की सगळे सोयऱ्यांना सुद्धा ते सर्टिफिकेट्स मिळावेत, रक्तातले असतील किंवा लग्न झालेले नातेवाईक असतील, आईकडच्या लोकांना सुद्धा ते सर्टिफिकेट्स मिळावे असं त्यांचं म्हणणं आहे. तुमची सुद्धा तीच मागणी आहे का तुमचं केवळ म्हणणं आहे की ज्यांचे सर्टिफिकेट्स मिळतील त्यांना तुम्ही ते कुणबीतनं आरक्षण द्यावं? आमचं म्हणणं एवढंच होतं की ज्यावेळेस ईडब्ल्यूएस होतं त्यावेळेला जर का हैदराबाद गॅजेट लागू केलं असतं तर ज्यांना कुणबीमधून प्रमाणपत्र प्राप्त होतील त्यांना कुणबीमध्ये, ज्यांना ईडब्ल्यूएस लागू होत असेल त्यांना ईडब्ल्यूएस, अशा पद्धतीने आम्ही मागणी करत होतो. त्यामुळे आता हैदराबाद गॅजेट नुसार ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र नसतील तर सर्वांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न शासनाने करायला पाहिजे. पण सगळे सोयऱ्यांबाबत तुमचं काय मत आहे? म्हणजे त्या पद्धतीनं दिलं पाहिजे सर्टिफिकेट्स की फक्त ज्यांचं सर्टिफिकेट्स मिळत आहेत, ज्यांचे प्रमाणपत्र सापडत आहेत त्यांनाच मिळायला पाहिजे, त्यांच्या रक्तातल्या नात्याला मिळायला पाहिजे? याबद्दल मी वक्तव्य करणं योग्य राहणार नाही, पण ज्या माझ्या मागण्या आहेत त्या मराठवाड्यापुरत्या मर्यादित आहेत. ज्या पद्धतीने आम्ही हैदराबाद मधला मराठा होता त्याच पद्धतीने मराठवाड्यातला पण मराठा तसाच असायला पाहिजे. खरं तर तुमचं एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटलं सुद्धा आहे. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन सुद्धा दिलं आहे की या सगळ्याचा विचार करून आम्ही हैदराबाद गॅझेट लागू करायचा प्रयत्न करू, त्या संदर्भात आम्ही अभ्यास करू. आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी एक शिष्टमंडळ सुद्धा तुम्हाला भेटायला पाठवलेलं आहे, ज्याच्यामध्ये अब्दुल सत्तार असतील किंवा दीपक केसरकर असतील, हे तुमची भेट घेणार आहे आणि शासनाची भूमिका तुम्हाला समजावून सांगणार आहेत. तर नेमकं तुम्ही शासनाशी काय संवाद करणार आहात, त्या शिष्टमंडळाकडनं कुठल्या अजून मागण्या ठेवणार आहात, आणि एक प्रकारे तुमची जी मागणी आहे हैदराबाद गॅझेटची, आता ते मुख्यमंत्री स्वतः म्हणतात की आम्ही त्याच्याबद्दल विचार करू आणि अभ्यास करूनच ते लागू करू. तर तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाकडे कसं बघता? मुख्यमंत्री असतील किंवा राज्यातील जेही मंत्री दीपक केसरकर साहेब असतील, अब्दुल सत्तार साहेब असतील, हे उद्या आल्याच्या नंतर ते मुख्यमंत्र्यांची भूमिका किंवा एक राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करतील. पण आमचं एवढंच म्हणणं आहे, गेल्या 41 वर्षापासूनचा हा लढा आहे, फक्त त्यांनी या लढ्याला मराठ्यांचा न्याय मिळवून द्यावा, माझ्या मराठवाड्यातील मराठा बांधवांना न्याय मिळवून द्यावा. पण आपण बघितलं तर गेल्या वर्षभरापासून मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजा संदर्भात आरक्षण करतायत. त्यांनी अनेकदा उपोषण केलेलं आहे, ते पुन्हा एकदा आता उपोषण सुद्धा करणार आहेत. त्यांनी खरं तर सुरुवातीला तुम्ही ज्या मागण्या करत होता त्याच मागण्या केल्या होत्या की मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबीतनं आरक्षण मिळावं, ओबीसीतनं आरक्षण मिळावं, आणि त्यानंतर त्यांनी राज्यव्यापी त्यांचे दौरे केले आणि राज्यभरातल्या सर्वच मराठ्यांना सगळे सोयऱ्यांप्रमाणे ज्यांचे सर्टिफिकेट सापडतात त्यांना ओबीसीतनं आरक्षण मिळावं, कुणबीतनं आरक्षण मिळावं अशी मागणी केली. मग तुम्ही केवळ मराठवाड्यापुरती का मागणी करत आहात? तुम्ही मनोज जरांगे पाटील यांना भेटला आहात का? त्यांच्याशी कधी चर्चा केली आहे का? मी सांगितलं प्रमाणे ज्या पद्धतीने आम्ही संघटनेच्या माध्यमातून मराठवाडा फिरलो, मराठवाड्यातल्या लोकांच्या समस्या जाणून घेतल्या, आणि जर आपण बघितलं पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, यापेक्षा मराठवाडा सर्व दृष्टीने मागे असतो. मग ते आर्थिकतेच्या बाबतीत असेल, शैक्षणिकतेच्या बाबतीत असेल, बेरोजगारांच्या बाबतीत असेल, पाण्याच्या बाबतीत असेल, प्रत्येक वेळी मागास असणारा हा मराठवाडा राहिलेला आहे. आरक्षणाची जी पिंडी जी लाट उसळली ती मराठवाड्यातून उसळली. 300 पेक्षा जास्त बळी माझ्या मराठवाड्यातून गेलेले आहेत. मग जर का पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ इकडे ऑलरेडी कुणबीमध्ये प्रमाणपत्र निघल्या जातात, पण या सर्व माझ्या त्या भागातील बांधवांना, मराठा बांधवांना असं वाटत नाही का की जिथून लढाईची सुरुवात झाली त्यांना जर का पहिले न्याय मिळाला तर पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ या लोकांना तो नको वाटणार आहे का? ज्या मातीमध्ये रक्त सांडलं त्या मातीला न्याय जर का सर्वात पहिले भेटत असेल तर याचं दुःख कोणाला वाटणार आहे का?
आमचं महाराष्ट्रा बाबतीतलं मत काहीच नाहीये. हम्म, महाराष्ट्राला दिलं तर खूप चांगलीच गोष्ट आहे, हम्म. पण मराठवाड्याला न्याय जर का अगोदर भेटला हम्म, तर यात चुकीचं काय? हम्म, कारण जो प्रत्येक गोष्टीपासून वंचित राहिलेला आहे. हम्म, आज जर बघितलं, एवढे आंदोलन, एवढे उपोषण, एवढे मोर्चे, हम्म, सर्व गोष्टी झाल्यामुळे आज मराठवाडा हा रेड झोन मध्ये आलेला आहे. हम्म, माझ्या मराठवाड्यामध्ये एक तरी आयटी पार्क सारखा आयटी पार्क आहे का? हम्म, मग आमच्या मुलांनी नोकऱ्यांसाठी कुठे जायचं? हम्म, 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 म्हणजे प्रत्येक गोष्टीला मागे असते. हम्म. पावसाने सुद्धा एकतर कधी दुष्काळ असतो हम्म. तर कधी ओला दुष्काळ असतो. हम्म, हम्म, शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं प्रमाण मराठवाड्यामध्ये जास्त. हम्म, तुम्ही जर का प्रत्येक गोष्टीचा रेशो काढला हम्म, तर प्रत्येक रेशो मध्ये हा मराठवाडा पाठीमागे येतो. हम्म, मग मराठवाड्यातील मराठा समाजाला जर का आरक्षण पहिलं भेटलं हम्म, तर नेमका त्रास कोणाला आहे त्याचा? हम्म, हम्म. पण मनोज दादा हीच तर मागणी करत होते की आमचे सर्टिफिकेट सापडले तर आम्हाला द्या. तुम्ही त्यांची भेट घेतली आहे का? किंवा आता ते पुन्हा एकदा उपोषण करतायत, त्या उपोषणाला तुमचा पाठिंबा असणार आहे का? आमच्या प्रत्येक मराठा समाजातील बांधवांच्या प्रत्येक उपोषणाला, आंदोलनाला पाठिंबा असतो. हम्म, हम्म, आणि माझं आंदोलन किंवा मी एवढी मोठी नाहीये हम्म, की पाठिंबा दर्शवावा, हम्म. पण माझा पाठिंबा आहे प्रत्येक. कारण की मी समाज विरोधी भूमिकेमध्ये नाहीये. हम्म. माझा लढा हा मराठवाड्यातील मराठा बांधवांना आरक्षण मिळवून देण्यासाठीचा आहे, हम्म. ना की कुठल्याही श्रेयवादासाठीचा आहे. हम्म, हम्म, हम्म. पण सरकार एकीकडे म्हणते की आम्ही आता मराठा समाजाला 10% आरक्षण दिलेलं आहे, त्याच्या संदर्भात वेगळा कायदा करण्यात आलेला आहे, विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं. परंतु ते जे 10% आरक्षण मिळालंय ते तुम्हाला मान्य नाही का? त्याचा फायदा होत नाही असं वाटतंय का? माझं एवढंच म्हणणं आहे की जे आरक्षण आहे त्यापेक्षा आम्ही जे मागतोय ते आमच्या हक्काचंच आहे ना. हम्म, ज्या पद्धतीनं एसटी प्रवर्गाला एसटी प्रवर्गात टाकण्यात आलं, ओबीसीला ओबीसी मध्ये, तसंच त्याच पद्धतीनं मराठा समाजाला का नाही टाकण्यात आलेलं? हम्म, हम्म, कारण की मराठवाडा हा एकमेव असं संस्थान होतं की ज्याला स्वतंत्र होण्यासाठी सुद्धा सर्वात उशिराने स्वतंत्र मराठवाडा झालेला आहे. हम्म, 13 महिन्यानंतर, 13 महिने 1 दिवसाचा कालावधी होता. हम्म, बिना शर्त, कुठलीही अटी शर्ती न लागू करता मराठवाड्याने स्वातंत्र्य घेतलेलं आहे. हम्म, पण नेमकं आम्ही अशा कोणत्या स्वातंत्र्यामध्ये जगतोय हम्म, की जिथं आम्हाला आमच्या 21व्या शतकामध्ये सुद्धा आमच्या हक्कासाठी, आमच्या न्यायासाठी, आमच्या मागण्यांसाठी रस्त्यावरती उतरावं लागतं, हम्म, उपोषणं करावी लागतात, हम्म, 300 पेक्षा जास्त लोकांना बळी द्यावा लागतो. मग आम्ही नेमक्या कोणत्या संविधानामध्ये जगतोय? हम्म, मग आम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना आमचं मरणं, आमचं जगणं याच्याशी काही घेणं देणं पडत नाहीये का? हम्म, हम्म, जर का आम्ही त्या गोष्टींवरती समाधानी असतो तर आज आम्हाला रस्त्यावरती मोर्चे, आंदोलनं, हम्म, उपोषणं करावी लागली असती का? हम्म, हम्म. पण म्हणजे आता ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की हैदराबाद गॅझेट लागू करण्यात यावं आणि त्याच्या पद्धतीने ज्यांचे सर्टिफिकेट्स मिळावी त्यांना सर्टिफिकेट्स मिळाव्यात, मराठवाड्यामध्ये ज्यांचे कुणबी सर्टिफिकेट सापडत आहेत त्यांना त्या पद्धतीनं आरक्षण देण्यात यावं. तर जे उरलेल्या जे मराठा समाज आहे त्याच्याबाबत तुमची भूमिका काय आहे? त्यांना EWSचं आरक्षण मिळावं का त्यांना जे 10% आरक्षण मिळालं आहे ते लागू करण्यात यावं, त्याचे जे लाभ आहेत ते मिळावेत? नेमकं तुमची या दोन्हीमधली भूमिका काय आहे? जे 10% आहे ते तर त्यांना चालूच आहे. म्हणजे आता EWS ज्या मुलांचं नुकसान झाले, जर का सरकारचं म्हणणं असं येत असेल की आम्ही STBC चालू केलेलं आहे, त्यामुळे आम्ही EWS पूर्ववत करू शकत नाही, आणि STBCचं स्वागत तुम्ही सर्वांनी लोकांनी केलेलं आहे EWS गेल्याच्या नंतर. तर माझं सरकारला एवढंच म्हणणार आहे की ज्या EWS मुळे जी भरती प्रक्रिया होती आताची ती तुम्ही EWS मधून घेतली, पेपर EWS मधून झाले, त्यांचं सिलेक्शन सुद्धा झालेलं आहे. फक्त नोकरीवरती घेण्यासाठी तुम्ही आता ज्या पद्धतीने त्यांची भरती प्रक्रिया झाली EWS मधून, त्याच पद्धतीने त्यांना नोकरीवर सुद्धा त्याच आरक्षणामधून घ्यायला यायला पाहिजे. सरकारने यावरती नक्कीच काही ना काही तोडगा काढायला पाहिजे. कारण आज EWS केंद्रामध्ये आहे, राज्यामध्ये तुम्ही STBC लागू केले, जो काही प्रकार चालवलेला नाही तो सरकारने कुठेतरी याबद्दल घटनात्मक असेल, कायदेशीर, तांत्रिक दृष्ट्या करून
जास्तीत जास्त मराठा समाजाला त्या पद्धतीनं न्याय मिळवून देता येईल याकडे लक्ष द्यावं. अगदी शेवटचे 1-2 प्रश्न मला एक समजून घ्यायचे ते म्हणजे तुमची जी मागणी आहे की म्हणजे आपण मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबीमधनं किंवा ओबीसीमधनं आरक्षण मिळावं आणि हैदराबाद गॅझेट लागू करावं, तर सरसकट मराठवाड्यातल्या सर्व मराठा समाजाला हे सर्टिफिकेट्स मिळावं असं तुमचं म्हणणं आहे का? ज्यांचे सर्टिफिकेट सापडतील, ज्यांचे पुरावे सापडतील त्यांना हे सर्टिफिकेट्स मिळावे, त्यांना आरक्षण मिळावं? ज्यांचे पुरावे सापडतील त्यांना हे आरक्षण मिळावं. पण हैदराबाद गॅझेट सरकारने लागू केल्याच्या नंतर त्यांनी ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी या बाबतीतला पूर्व विचार करावा हे आमचं म्हणणं आहे. निश्चित. खरं तर 17 तारखेला तुम्ही म्हणाला आहात की तुम्ही अल्टिमेटम दिलेला आहे सरकारला, नाहीतर मग तुम्ही देहत्याग आंदोलन करणार आहात आणि 17 तारखेलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा संभाजीनगरामध्ये येणार आहेत. जर त्यांनी तुमच्या आंदोलनाला भेट दिली किंवा त्यांच्या शिष्टमंडळाने भेट दिली आणि तुमच्या मागण्या मान्य करायचं आश्वासन दिलं, तर तुम्ही तुमचं आंदोलन मागे घेणार आहात की आंदोलन कायम सुरू राहणार आहे? सरकार कशा पद्धतीनं या मागण्यांकडे पाहते त्यावरती आमचा अभिप्राय आहे. कारण जर का सरकार योजना राबवतात या लालच्या बहिणीच्या सुद्धा मागण्या करून घ्यायला पाहिजे. सरकारवरती डिपेंड राहील आमचं जे आंदोलन आहे. सरकारला कशा पद्धतीनं आंदोलन थांबवायचं की आमच्या मागण्या पूर्ण करायच्या. कारण आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर आमचं आंदोलन. पण एक प्रकारे तुम्ही ज्या मागण्या करत आहात त्याच मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा आधी केल्या होत्या आणि सरकारने आश्वासन त्यांनाही दिलं होतं की त्या मागण्या पूर्ण करतील, ज्यांचे सर्टिफिकेट शोधायचं काम आहे ते करतील. शिंदे समिती ते काम करत आहे, तिला मुदतवाढ दिलेली आहे, हैदराबाद गॅझेट लागू करू असं सुद्धा आश्वासन त्यांना दिलेलं आहे. मग तुम्हाला वाटते की सरकार तुमच्या ज्या मागण्या त्या सुद्धा मान्य करेल? कारण त्यांनाही तशा पद्धतीने आश्वासन दिलं होतं, परंतु जरांगेंचं म्हणणं आहे की ते काही मागणं मान्य झालेलं नाही आहेत, हैदराबाद गॅझेट लागू झालेलं आहे आणि ज्यांचे सर्टिफिकेट सापडते त्यांना सुद्धा अजूनही योग्य पद्धतीने ते सर्टिफिकेट्स मिळत नाही. तर तुम्हाला वाटतं की तुमच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक असेल? सरकार सकारात्मक असेल नकारात्मक असेल ही सरकारची भूमिका राहिली. पण आम्ही आमच्या भूमिकेनुसार सरकारला आमच्या मागण्या पूर्ण करायला भाग पाडू. निश्चित. खरं तर या होत्या राजश्री उमरे यांनी 13वा दिवस आहे त्यांचा उपोषणाचा, त्या त्यांच्या मागण्यांसाठी उपोषण करतायत. खूप खूप धन्यवाद राजश्री तुमच्या या इंटरव्ह्यूसाठी आणि तुम्ही हा जो वेळ दिला त्याच्या संदर्भात. खरं तर 17 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा संभाजीनगरमध्ये जात आहेत आणि राजश्री यांनी सुद्धा अल्टिमेटम दिला आहे सरकारला की त्यांच्या जर मागण्या मान्य झाल्या नाही तर त्या 17 तारखेनंतर देहत्याग आंदोलन करतील. त्यांची मागणी आहे की मराठवाड्यामधले जे मराठा समाज आहे त्यांना ज्यांचे सर्टिफिकेट सापडत आहेत त्यांना आरक्षण मिळावं, त्यांना ओबीसीतनं आरक्षण मिळावं आणि त्याचबरोबर हैदराबाद गॅझेट आहेत ते सुद्धा लागू करण्यात यावं. त्यामुळे येत्या काळामध्ये सरकारचं शिष्टमंडळ त्यांना भेटतंय का, त्यांच्या मागण्या मान्य होत आहेत का आणि कशा पद्धतीने हे आंदोलन पुढे जातं हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्या आंदोलनाबद्दल काय वाटतं? हे आंदोलनामधल्या राजश्री उमरे यांच्या मागण्यांबद्दल काय वाटतं आणि सरकारच्या भूमिकेबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अजूनही तुम्ही मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद.